नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कबीर गुमरे स्वागत करतो तुमचं आपल्या एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलवर। बघा, एक महत्त्वाची जाहिरात आलेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याची जाहिरात आलेली आहे। यामध्ये आता तुम्ही बघत असाल बरेच सारे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतात, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतात आणि कुठेतरी आपला जॉब करतात। ठीक आहे, मग कोणी 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जॉब केलेला असतो आणि अशा काही जागा निघतात अचानक की ज्या जागांना एक्सपिरियन्स मागितला जातो। तर जे विद्यार्थी ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर 4-5 वर्षापासून कुठे जॉब करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे की त्यांनी आतापर्यंत जो जॉब केलेला आहे, जो एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आलेला आहे, त्या एक्सपिरियन्सच्या जीवावर त्या खूप मोठ्या मोठ्या पोस्ट मिळवू शकतात। त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढलेली आहे। यामधले मॅक्झिमम ज्या पोस्ट असणार आहेत त्या एक्सपिरियन्स बेस्ड पोस्ट असणार आहेत। एक्झाम IBPS घेणार आहे, एक्झामचा पॅटर्न हाच असणार आहे, सरळ सेवाचाच असणार आहे। पण तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जो आतापर्यंत जॉब करत आलेला आहात, ती सगळ्यात मोठी गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी। बघा, इथं आपल्याला एकतर यांची जाहिराती जास्त निघत नाहीत, ठीक आहे, आणि पोस्ट तुम्ही जर बघितलं की बघा, प्रादेशिक अधिकारी पेमेंट बघा किती आहे, वेतन श्रेणी किती आहे, सुरुवात आहे 67,700 ते 2,08,700 हे पेमेंट आहे का काय? म्हणजे तुमचा आतापर्यंत 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असं आहे किंवा मागचे पुढचे सगळे इक्वल करून टाकणार ते, एवढं पेमेंट एक। याच्यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी यांचं पेमेंट बघा 67,700 ते 2,08,700 एक जागा आहे। वैज्ञानिक अधिकारी बघा 55,100 ते 1,75,000 याच्यामध्ये 2 जागा आहेत। आता प्रत्येकाचं पेमेंट मी सांगत बसणार नाही, तुम्हाला याच्यावरून एक अंदाज आला असेल की जवळजवळ सगळ्यांचे पेमेंट हे 1 लाखाच्या पुढचे पेमेंट आहेत। यामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4 जागा आहेत, प्रमुख लेखापालच्या 3 जागा आहेत, विधी सहाय्यक 3, कनिष्ठ लघुलेखकच्या 14 जागा आहेत, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकच्या 16 जागा आहेत, वरिष्ठ लिपिकच्या 10, प्रयोगशाळा सहाय्यक 3, कनिष्ठ लिपिक टंकलेखक 6, अशा एकूण 64 जागा आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ। तुम्हाला फॉर्म केव्हापासून भरायचा आहे? 29/12/2023 29 तारखेपासून। शेवटची तारीख असणार आहे तुमची 9 जानेवारी, ठीक आहे। आणि जे परीक्षेचं तुमचं जे काही हॉल तिकीट आहे हे 7 दिवस अगोदर तुम्हाला भेटून जाईल। आता बघायचं एक्झाम IBPS घेणार आहे, इथं पुन्हा त्यांनी पदाची दिलेले व्यवस्थित, नंतर पुढे पुढे बघू आपण। महत्वाचं इथं आरक्षण त्यांनी दिलेले, कोणत्या पदामध्ये काय काय आरक्षण त्यांनी लागू केलेले ते दिलेले। आपण थोडे महत्वाचे मुद्दे बघू। हा, आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता। मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅक्झिमम पोस्टला त्यांनी काय सांगितलं की एक्सपिरियन्स पाहिजे। आता एक आहे रिजनल ऑफिसर, प्रादेशिक अधिकारी, ऑब्विसली खूप मोठी पोस्ट आहे, एक्सपिरियन्स तर मागणार। याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय पाहिजे? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन। एक तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा इंजिनिअरिंग मध्ये तुमची डिग्री पाहिजे किंवा तुमची डॉक्टरेट इन सायन्स विथ एन्व्हायरमेंटल सायन्स, तुमची PhD झाली पाहिजे एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयामध्ये। तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे। म्हणजे जर तुमची PhD झालेली असेल, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये काय हरकत नाही, किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुठल्याही याच्यामध्ये आणि तुमच्याकडे 5 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। नंतर आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सेम डॉक्टरेट डिग्री इन सायन्स ऑर इट्स इक्विव्हॅलंट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, इथं सरळ सरळ PhD मागितली त्यांनी, त्यांना पण 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलाय। एक आहे सायंटिफिक ऑफिसर, पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे फर्स्ट क्लास, ठीक आहे, यांना 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे। एक आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे याच्यासाठी आणि याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलाय। एक आहे हेड अकाउंटंट, ठीक आहे, प्रमुख लेखापाल, कुठलीही डिग्री असू द्या, ठीक आहे, पजेस ए डिग्री विथ फर्स्ट क्लास इन एनी डिसिप्लिन, म्हणजे याला सगळेच अप्लाय करू शकतात। याला पोस्ट ग्रॅज्युएशनची गरज नाही किंवा याला डॉक्टरेटची गरज नाही। तुम्हाला जर प्रमुख लेखापाल व्हायचं असेल, फक्त एकच आहे की 3 वर्षाचा तुमच्याकडे काय असला पाहिजे? एक्सपिरियन्स असला पाहिजे। त्यांनी एक बघितलंय की प्रिफरन्स शॅल बी गिवन टू कॅन्डिडेट पोजेसिंग डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा अकाउंट डिपार्टमेंट मध्ये जर तुम्ही कुठं काम केलेलं असेल तर अशा कॅन्डिडेटला इथं प्रिफरन्स दिला जाईल। एक आहे लीगल असिस्टंट, विधी सहाय्यक, लॉ ची डिग्री असेल, म्हणजे बघा ज्यांचं लॉ झालेलं आहे
त्यांना जर इच्छा असेल की प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये काम करायचंय, खूप मोठी पोस्ट असते, खूप मोठा एरिया असतो आणि खूप महत्त्वाची पदं असतात, त्यांच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. त्यांना 1च वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे. आता बघू आणखी काय काय सांगितलं त्यांनी. एक आहे ज्युनियर स्टेनो, कनिष्ठ लघुलेखक. ठीक आहे. ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन. का फक्त त्यांना ग्रॅज्युएशन पाहिजे. इथं काय एक्सपिरियन्स मागितलाय का? हा, इथं एवढं सांगितलंय की बाबा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, त्यांच्या डिपार्टमेंटले जे कॅन्डिडेट असतील त्यांना ते प्रिफरन्स याच्यामध्ये देतील. नंतर आहे ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट. ठीक आहे. फर्स्ट क्लास डिग्री पाहिजे सायन्स किंवा कुठली एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही घ्या. 3 वर्षाचा तुम्हाला एक वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथं पाहिजे. सिनियर क्लर्कला कुठलीही डिग्री असेल चालेल, फक्त एक्सपिरियन्स 3 वर्षाचा पाहिजे. लॅबोरेटरी जर असिस्टंट असेल तर डिग्री इन सायन्स ऑर इक्विव्हॅलेंट म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएशन चालेल, किंवा ज्युनियर क्लर्क टायपिस्ट. ठीक आहे. आता एनी डिसिप्लिन मध्ये त्याचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल पण सायन्स बॅकग्राऊंड म्हणालो मी, इथं त्यांनी स्पेशली नमूद केले सायन्स बॅकग्राऊंड, एक्सपिरियन्स 2 वर्ष. मी आतापर्यंत जेवढ्या तुम्हाला पोस्ट सांगितल्या त्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की मॅक्झिमम पोस्टला काय सांगितलेलं आहे त्यांनी, कुठं 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, कुठं 3 वर्षाचा, कुठं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. म्हणजे अशा मुलांसाठी की ज्या मुलांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही स्पर्धा परीक्षेची तयारी न करता ते जॉब करत गेले, आता त्यांच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांच्या एक्सपिरियन्स बेसवर त्यांना या पोस्ट मिळवता येऊ शकतात. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम काय दिलाय बघा. एक्झाम निश्चित आहे की बाबा IBPS घेणार आहे. IBPS चा पॅटर्न बऱ्याच मुलांना ऑलरेडी माहित आहे. आता प्रत्येक याला वेगवेगळा दिलाय. आता रिजनल ऑफिसर असेल ग्रेड A, त्याला काय दिलाय त्यांनी की जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड आणि इंग्लिश 30 मार्काचं असणार आहे. ठीक आहे. बेसिक स्किल इन सायन्स इंजिनिअरिंग 30 मार्काचं, आणि त्याचं एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन, एअर वॉटर मॅनेजमेंट किंवा जनरल इश्यूज इन एन्व्हायरमेंट 100 मार्क. असे टोटल किती झाले 160 मार्क, आणि त्याचं 40 मार्काचं इंटरव्ह्यू असेल, असे टोटल किती असतील 200 मार्क हा आहे. बाकी खाली त्यांनी सिलेबस दिलेला आहे. सिलेबस बघितल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला की ज्या IBPS ज्या एक्झाम घेतं सरळ सेवाच्या तोच सिलेबस आहे, काही वेगळा सिलेबस नाही. त्यांनी फक्त आता इथं सिलेबस दिलेला आहे. नंतर बघा सिनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड A, प्रत्येक पोस्टचा वेगवेगळा सिलेबस आहे. आता याच्यामध्ये जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, इंग्लिशला 60 मार्क आहेत. ठीक आहे. आणि बाकीचे जे काय आहे वॉटर, एअर, बायोलॉजिकल अनालिसिस, डाटा कंपायलेशन, रिव्ह्यू, ऍडमिनिस्ट्रेशन हे 100, हे झाले तुमचे 160. 40 इंटरव्ह्यू, टोटल किती झाले 200 मार्काची त्यांची एक्झाम असणार आहे. कुणासाठी? सिनियर सायंटिफिक ऑफिसर आणि सायंटिफिक ऑफिसर. बाकी त्यांनी मग सिलेबसचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या. हा, इथं आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड B. ग्रेड A च्या ज्या पोस्ट आहेत त्यांना इंटरव्ह्यू आहे 40 मार्काचा. ग्रेड B च्या याला इंटरव्ह्यू नाही, सरळ सरळ जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इंग्लिश लँग्वेज 80 मार्काचं आहे. ठीक आहे. बाकी वॉटर, एअर, पुन्हा डेटा कॉम्पायलेशन हे सगळं काय असेल हे 120, असं टोटल डायरेक्ट 200 मार्क. त्याला इंटरव्ह्यू तुम्हाला नसणार आहे. लक्षात घ्या, ग्रेड A च्या जागा आहेत ज्या त्यांना इंटरव्ह्यू आहे, ग्रेड B वाल्यांना इंटरव्ह्यू नाही. नंतर आहे हेड अकाउंटंट किंवा क्लर्क किंवा ज्युनियर क्लर्क टायपिस्ट, जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड टेस्ट, इंग्लिश लँग्वेज 80 मार्काला आहे. बाकीचा जो काही सिलेबस आहे बुक कीपिंग, अकाउंटिंग असेल किंवा जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे सगळं 120 मार्क, हे असणार आहे टोटल 200 मार्क. पुन्हा लीगल असिस्टंट ग्रुप C, ठीक आहे, ग्रेड C, हे सेम जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज हे 80 मार्काला आहे. ठीक आहे. आणि बाकी एन्व्हायरमेंटल लेजिस्लेशन म्हणजे त्यांचा जो काही टेक्निकलचा सिलेबस आहे, जो लॉचा सिलेबस आहे तो असणार आहे 120 मार्काचा. आता मी आतापर्यंत तुम्हाला 2 ते 3 पोस्ट सांगितल्या, याच्यामध्ये तुम्ही एक कॉमन गोष्ट ऑब्झर्व करा. ग्रेड A मध्ये 60 मार्काला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, तुमचं जनरल नॉलेज आहे, तुमचं इंग्लिश आहे. ग्रुप B वाल्यांना 80 मार्काला पुन्हा सेम हेच आहे, इंग्लिश असेल, ऍप्टी असेल, रिझनिंग असेल किंवा जनरल नॉलेज असेल, हे 80 मार्काला आहे. हा सिलेबस आपला सगळा सरळ सेवा भरतीला करतो. या व्यतिरिक्त बाकीचा जो आहे तो टेक्निकल सिलेबस असणार आहे. मग नंतर पुन्हा आणखी काय स्टेनो ग्रेड C, ठीक आहे, सेम जनरल नॉलेज, इंग्लिश सगळं असेल, ह्याला 80 मार्क बरोबर. पुन्हा टायपिंग असेल त्याला 80 मार्क, आणि प्रोफिशियन्सी टेस्ट असेल त्याला 40 मार्क, असे टोटल किती 200 मार्क. पुन्हा लॅबोरेटरी असिस्टंट ग्रुप C, याला GK असेल, ऍप्टिट्यूड, इंग्लिश 40 मार्कासाठी आहे. ठीक आहे.
आणि बाकी जो सिलेबस आहे तो 60 मार्क, असे टोटल 100 मार्काची एक्झाम असणार आहे. बाकी खाली त्यांनी सिलेबस देखील डिटेलमध्ये दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता बघा गट अ मधील सर्व पदाकरिता त्यांनी दिलेलं आहे की बघा मी सांगितलं होतं की ग्रुप ए मध्ये 160 मार्कची एक्झाम असेल तुमची एमसीक्यू बेस, आणि 40 मार्कचा काय असणार आहे तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. बाकी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तुम्हाला इंटरव्ह्यू नसणार आहे, डायरेक्ट 200 गुणांची काय एमसीक्यू टेस्ट असेल. आणि खास गोष्ट इथं सगळ्यात की निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथं नाही, त्यांनी स्पेशली नमूद केलंय चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत, ही खूप चांगली गोष्ट आहे. आता बघा परीक्षा शुल्क सगळ्यात महत्वाचं, आता हा सगळीकडे कॉमन पॅटर्न झालाय. जनरल साठी 1000, मागास प्रवर्गासाठी 900, अरे बापरे इथं अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा त्यांनी किती केलेत 900 केलेत. बाकी माजी सैनिक दिव्यांग असतील त्यांना माफ राहील, फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जातील. परीक्षा शुल्क भरल्याची चलनाची पावती ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रती सोबत तपासणीच्या वेळी सादर करावी लागेल. म्हणजे जे तुम्ही फीस भरणार आहात त्याची जी पावती आहे ती तुम्हाला फायनल तपासणीच्या वेळेस तुमच्या बरोबर लागणार आहे. बाकी त्यांनी अर्जासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत, तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करायचा आहे 29 ते 9 जानेवारी या दरम्यान. बाकी आपण थोड्या छोट्या छोट्या गोष्टी बघू आणखी काय काय आहे त्याच्यात महत्वाच्या. एक वयाचा मुद्दा एक राहिला असेल याच्यामध्ये, बरोबर, वयाचा मुद्दा बघू आपण. बाकी ॲब्रिव्हिएशन दिलेले आहेत, बघूया पुढं पुढं काय काय दिलेलं आहे. सर्वसाधारण अटी, यांनी सर्वसाधारण काय भारताचा नागरिक असावा, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, डोमेसाईल वगैरे असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा वयोमर्यादा इथं दिले बघा, वयोमर्यादा हे बघा खुल्या प्रवर्गाला किती आहे मिनिमम 18 ते 38. ठीक आहे. आणि मागासवर्गीयांना किती आहे 18 ते 43. बाकी दिव्यांग उमेदवार असतील, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्यांना 18 ते 45, मिनिमम 18 मॅक्झिमम 45. बाकी माजी सैनिक असतील, माजी सैनिक दिव्यांग असेल तर 45, खेळाडू 18 ते 43, अनाथ 18 ते 43. ठीक आहे. यानंतर बघा आता जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्राबद्दल सांगितलंय आणि बाकी पुन्हा काही एवढं विशेष नाहीये. फक्त आता शेवटचा मुद्दा कागदपत्र, सगळ्यात महत्वाचा कागदपत्र काय काय लागणार आहेत. त्यांनी 21 कागदपत्रांची सूची दिलेली आहे. त्यामध्ये काय तुमचं अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र, तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याचं प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणजे सरळ 10वीची सनद तुम्हाला लागेल, याच्यामध्ये तुमच्या जन्माचा पुरावा, आर्थिक दृष्ट्या जर दुर्बल असाल EWS त्याचा पुरावा, राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे चालू आर्थिक वर्षामधलं. ठीक आहे. मग बाकी माजी सैनिक सैनिकांसाठी विवाहित स्त्रिया जर असतील तर त्यांनी नावात बदल केल्याचा काय पाहिजे पुरावा, MSCITचं सर्टिफिकेट लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय MSCITचं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. बाकी मग टंकलेखन, लघुलेखक आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं काय लास्टला आहे अनुभव प्रमाणपत्र. कारण सगळ्या पोस्टला काय एक्सपिरियन्स पाहिजे, 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचं आवश्यक आहे. ठीक आहे. ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल किंवा ग्रुप ए असतील यासाठी. आता तुम्हाला काय करायचंय लवकरात लवकर जाऊन तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे, कारण की जागा एक तर शक्यतो जास्त निघत नाहीत. यावर्षी चांगल्या जागा त्यांनी काढलेल्या आहेत. फक्त एक आहे याच्यामध्ये एक्सपिरियन्स जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सिलेबस तुमचा ग्रुप बी ग्रुप सी चाच असणार आहे, सरळ सेवाचाच असणार आहे. ग्रुप ए वाल्यांना 40 मार्काचे इंटरव्ह्यू, 160 मार्काचे तुमचा MCQ बेस्ड टेस्ट असेल. ग्रुप बी आणि ग्रुप सी ला डायरेक्ट 200 मार्काची एक्झाम असणार आहे. खूप चांगली संधी आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये काम करण्याची. डेली इश्यू राहतात प्रदूषणाचे सगळे काही तुम्ही बघत असाल. कुठल्याही डिपार्टमेंटला एकदा तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पायरी चढावी लागते, त्यांना सर्टिफिकेट घ्यावं लागतं. अशा महत्त्वाच्या ठिकाणी जॉब करण्याची संधी तुम्हाला मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा, अभ्यासाला सुरुवात करा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी आपलं YouTube चॅनल एक्झाम गुरुला सबस्क्राईब करा.